एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक आणि जगाला हादरवून टाकणारी बातमी इराणमधून समोर आली आहे। फक्त 19 वर्षाच्या एका तरुणाला, देशाच्या उदयोन्मुख कुस्तीपटूला थेट सार्वजनिक फाशी देण्यात आली आहे। त्याचा गुन्हा काय होता तर केवळ आंदोलनामध्ये सहभाग घेणं। सालेह मोहम्मदी या युवा खेळाडूला कोम शहरात उघड्यावर फाशी देण्यात आली। इराणच्या जुलमी राजवटीचं एक उदाहरण म्हणून या घटनेकडे अवघं जग आता बघतंय। या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संतापाची लाट उसळली आहे। नेमकं काय घडलं पाहूयात हा रिपोर्ट। युद्ध घनघोर तरी इराण निष्ठुर। 19 वर्षाच्या उदयोन्मुख कुस्तीपटूला फाशी। सालेह मोहम्मदीच्या फाशीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संताप। असं नेमकं काय केलं सालेह मोहम्मदीने? इराणमधील कोम शहरात 19 वर्षीय सालेह मोहम्मदी याला 2 अन्य व्यक्तींसह सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली। या एका घटनेनं ऐन युद्धाच्या प्रसंगीही सालेह मोहम्मदी याच्या सार्वजनिक फाशीच्या घटनेवरून आंतरराष्ट्रीय खळबळ माजली आणि जगभरातनं एकच प्रश्न विचारला जातोय, 19 वर्षांच्या उदयोन्मुख कुस्तीपटूला सार्वजनिक फाशी देण्या एवढं सालेह मोहम्मदीनं केलं तरी काय होतं? सालेह मोहम्मदी हा इराणमधला कुस्ती क्षेत्रातला उदयोन्मुख खेळाडू। देशांतर्गत स्पर्धांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही सालेहचं वर्चस्व। रशियातल्या क्रास्नोयार्स्क इथं झालेल्या स्पर्धेत सालेहनं इराणसाठी कांस्य पदक जिंकलं होतं। फाशीची शिक्षा दिल्यानंतर सालेह मोहम्मदीचे समाज माध्यमांवरती अनेक जुने व्हिडिओ व्हायरल झाले। या व्हिडिओमध्ये तो कुस्तीच्या मैदानात आपल्या प्रतिस्पर्ध्यांना चितपट करताना दिसून आला। त्याची खेळाप्रती असलेली निष्ठा ही देशाप्रती असल्याचं त्याचे चाहतेही म्हणतात। डिसेंबर 2025च्या शेवटी इराणवर भीषण आर्थिक संकट ओढवलं होतं। देशाच्या चलनाचं मूल्य कोसळल्यामुळे महागाईचा दर 40% पोहोचला होता। त्यावेळी इराणमध्ये अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये तब्बल 72% वाढ झाली होती। या आर्थिक असंतोषाचं रूपांतर लवकरच सरकार विरोधी निदर्शनांमध्ये झालं। 8 जानेवारी रोजी कोम शहरात आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये हिंसक चकमक झाली। 1969च्या इराण क्रांतीनंतरचं हे सर्वात भीषण दडपशाहीचं सत्र बनलं। त्याच रात्री पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली। मेहदी घासेमी आणि सईद दाऊदी यांचा समावेश होता। जानेवारी महिन्यात इराणमध्ये उसळलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान सालेह मोहम्मदीला कोम शहरातनं ताब्यात घेण्यात आलं। अमनेस्टी इंटरनॅशनल आणि इराण ह्युमन राईट्स सारख्या संस्थांच्या मते मोहम्मदीकडून जबरदस्तीने कबुली जबाब घेतला गेला होता। त्याच्यावर शारीरिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे। न्यायालयामध्ये मोहम्मदीने आरोप फेटाळून लावत आपली कबुली जबरदस्तीने घेतल्याचं सांगितलं होतं। तसंच त्याच्या बाजूने असलेले पुरावे न्यायालयाने दुर्लक्षित केल्याचा दावाही करण्यात आलाय। सालेह मोहम्मदी आणि त्याच्या मित्रांवर 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येचा आरोप होता। सरकारी दाव्यानुसार या चकमकीत अधिकाऱ्यांवर चाकू आणि तलवारीनं हल्ला करण्यात आला होता। इराणी कायद्यानुसार या प्रकरणाची सुनावणी घेताना तिघांनाही मोहरे बेह म्हणजेच अल्लाह विरोधात शत्रुत्व पुकारल्याचा गुन्हा निश्चित करण्यात आला। आरोपींनी अमेरिका आणि इस्रायल सारख्या परकीय शक्तींच्या सांगण्यावरून देशविरोधात कृत्य केल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं। इराणी कायद्यानुसार मोहरे बेह हा एक फाशीच्या शिक्षेस पात्र असलेला गंभीर गुन्हा आहे। इराणच्या इतिहासात या गुन्ह्याचा वापर सशस्त्र बंडाच्या वेळी लागू व्हायचा, पण आता आंदोलकांना लक्ष्य करण्यासाठी त्याचा वापर वाढल्याचं दिसून येतं। विशेष म्हणजे इराणच्या कृत्यावर अमेरिकेसह सर्व जगभरातून हेतुपुरस्सर आवाज दडपण्यासाठी दिलेली सार्वजनिक फाशी अशा शब्दात टीका होती। या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र निषेध व्यक्त केला जातोय। विशेषतः क्रीडा क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटते। याआधी 2020 मध्ये कुस्तीपटू नवीद अफकारी यांच्या फाशीप्रमाणेच हा प्रकार असल्याची तुलना केली जाते। काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की सरकार जाणीवपूर्वक लोकप्रिय खेळाडूंना लक्ष्य करतं, जेणेकरून तरुणांमध्ये भीती निर्माण होईल। दरम्यान जानेवारी महिन्यातील आंदोलनादरम्यान हजारो लोकांना अटक करण्यात आली होती। यापैकी अनेकांना अद्याप वकिलांची मदत मिळत नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे पुढच्या काही दिवसात आणखी फाशीची भीती व्यक्त केली जाते। या सर्व पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने ठोस पावलं उचलण्याची मागणी होती। काही जणांनी इराणला आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमधून बंदी घालण्याचीही मागणी केली। इराणच्या या सार्वजनिक कृत्यांमुळे आता एकच प्रश्न जगभरातून विचारला जातोय, ही इराणची मोहरे बेहची सोयीस्कर न्याय व्यवस्था की जुलमी राजवटीतली दडपशाही म्हणायची? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।